माणमध्ये काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे धुमशान सुरू असून मान तालुक्यात 5 जिल्हा परिषद गटात आणि 10 पंचायत समिती गणांमधील लढती आज मंगळवारी फायनल झाल्या। यामध्ये हाय व्होल्टेज लढत असलेल्या कुकुडवाड गटासाठी 8 जण रिंगणात उतरले आहेत। यामध्ये महेश करचे यांच्या काँग्रेसच्या हाताला मतदार भक्कम करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असून प्रथमेश केंगार बसपाचा हत्ती, शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन सुरेश कोरड, भाजपचे कमळ फुलवण्यासाठी अरुण गोरे आणि राष्ट्रवादीला विजयी करण्यासाठी हातात घड्याळ बांधून अनिल देसाई लढतील। अपक्ष सोहम शिर्के झाडू घेऊन कुकुडवाड गटात विरोधकांची सफाई करण्यासाठी प्रयत्न करतील। गणेश काटकर कॅरम बोर्डवरील सोंगट्या फिरवून विजयी होण्यासाठी अपक्ष प्रयत्न करतील, तर अपक्ष सुरेश शिलवंत यांच्या हातातील अंगठी किती परिणामदायक ठरते हे बघावं लागेल। वरकुटे मलवडी गणातील तिरंगी लढतीत माधवी काटकर या भाजपकडून, विद्या काटकर या राष्ट्रवादीकडून तर सुजाता गोरड या शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन लढतील। कुकुडवाड गणात चौरंगी लढत होत असून महेश करचे काँग्रेस, आनंदा खरात हे कमळ, भीमराव मंडले धनुष्यबाण आणि बनगरवाडीचे सरपंच घड्याळ विजयी करण्यासाठी प्रयत्न करतील। गोंदवले बुद्रुक गटात शीतल रणपिसे या घड्याळाकडून तर सावित्री शिलवंत या कमळाकडून लढतील। गोंदवले गणासाठी 5 जणांमधील लढतीत अनिता तुपे या कमळ विजयी व्हावे म्हणून लढत देतील। गौरी तुपे या राष्ट्रवादीचे घड्याळ विजयी करण्यासाठी प्रयत्न करतील। स्वाती सावंत गॅस सिलेंडरचा फडका करतील, तर अश्विनी भिसे या छत्री आणि अनिता रणपिसे अंगठी घेऊन आपले नशीब आजमावतील। पळशी गणात मानसिंग खाडे यांच्या घड्याळ आणि राजेंद्र खाडे यांच्या कमळाला पिंपरीचे हनुमंत राजगे धनुष्यबाणाने छेद द्यायचा प्रयत्न करतील। मार्डी गटात सोनाली पोळ आणि डॉक्टर भारती पोळ या जावाजावात उभा दावा रंगणार असून मार्डी गण भाजपचा करण्यासाठी संभूखेडच्या सुचिता देशमुख प्रयत्न करतील, तर राष्ट्रवादीला विजयी करण्यासाठी राणंदच्या प्रियांका जगदाळे यांचा आटापिटा राहील। वरकुटे म्हसवड गणात मायाक्का दोलताडे कमळ फुलवण्याच्या इराद्याने उतरतील, तर कल्पना विरकर घड्याळ विजयी करण्यासाठी ताकद लावतील। बिदाल जिल्हा परिषद गटासाठी भाजपच्या अलका जगदाळे आणि रासपसह मित्रपक्ष आघाडीच्या लताबाई परकडे यांच्यामध्ये दुरंगीच सामना रंगणार असून बिदाल गणात भाजपकडून उषा भोसले, राष्ट्रवादीकडून पुष्पलता मगर आणि अपक्ष अश्विनी ओंबासे या तिघींमध्ये सामना रंगणार आहे। तर वावरहिरे गणातून 5 जण रिंगणात असून मोहीच्या विजय कदम यांनी मशाल हातात घेतली आहे। मोहीचेच विकास देवकर धनुष्यबाण संधान करून लक्ष्यभेद करण्यासाठी प्रयत्नशील असतील, तर राजाराम बोराटेंचा कमळ फुलवण्यासाठी प्रयत्न करतील। वावरहिरेचे मिस्टर सरपंच शामराव राऊत हे घड्याळाची टिकटिक जोरात वाजावी म्हणून लढतील, तर अपक्ष असलेले शिंगणापूरचे सुनील भोसले गॅस सिलेंडरचा स्फोट करून विजयश्री मिळवण्यासाठी प्रयत्न करतील। आंधळी जिल्हा परिषद गटासाठी कमळ आणि घड्याळ यामध्ये काटेकी टक्कर होणार की एकतर्फी होणार याकडे लक्ष राहणार आहे। कमळ चिन्हावर सोनल कोरे आणि मलवडी गावच्या सरपंच दीपाली जगदाळे यांच्यात ही थेट लढत होत आहे। मलवडी गणात तिघांमध्ये लढत होत असून परकंदीचे बाळकृष्ण कदम हे भाजपकडून लढत आहेत। मलवडीचे जयदीप कुमार मगर यांनी घड्याळ हातात बांधले आहे, तर मलवडीच्याच विकास मगर यांनी अपक्ष दंड थोपटले आहेत। माणमधील एकमेव आंधळी गणात भाजप उमेदवार अर्जुन काळे हे एकमेव बिनविरोध उमेदवार ठरले आहेत।